नमस्कार, मी आज तुम्हाला बिना चुरमुऱ्याची भेळ दाखवणार आहे। तर आज ह्या भेळमध्ये काय काय टाकायचं ते मी सांगत आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे पुऱ्या कशा बनवायच्या मी त्याचा व्हिडिओ केलेला आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात आणि पुऱ्या करू शकतात किंवा तुम्ही ते रेडीमेड पण आणू शकतात। मी ह्या ज्या पुऱ्या केलेल्या आहेत ते घरी बनवलेल्या आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे पुऱ्या, तिखट, काळं मीठ, साधं मीठ, फेटलेलं दही, त्यामध्ये पण थोडंसं मी जिरे पावडर वगैरे टाकलेलं आहे। थोडीशी मी छोले पण घेतलेले आहे, छोले, शिजवलेले बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कोणाला आवडत असेल तर टोमॅटो कोथिंबीर पण घेऊ शकतात। त्याचप्रमाणे बांबू घेतलेला आहे, बांबू किंवा ह्याला कुणी कुणी पोंगे म्हणतात। त्याचप्रमाणे मी फरसाण, बारीक शेव आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपण बांबू जे आहेत ते एकदम बारीक करून घ्यायचं आहे आणि पुरी जी आहे ते पण त्यामध्ये चुरून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी खारपुरी पण घेतलेली आहे आणि ह्या दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण थोडंसं ताक तयार करायचं आहे। बिना चिंचेचं पाणी करून आपण ते ताक ही भेळ तयार करायची आहे। तर सर्वप्रथम ते जे बांबू आहे त्याचं चुरा करून घेतलेला आहे आणि जे पुऱ्या आहेत ते पण क्रश करून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात। मीठ, खारमुरी, चवीपुरतं तिखट, कांदा, शिजवलेला बटाटा किंवा रगडा जरी टाकला तरी चालेल। मी त्याचा रगड्याचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। लगेच त्यामध्ये आपण जे भिजवलेले मटार आहेत किंवा छोले आहेत ते आपण टाकून घ्यायचे आहेत। थोडंसं फरसाण टाकून घ्यायचं, शेव टाकायची, काळं मीठ टाकून घेऊयात आणि टोमॅटो केचप टाकून आपण दही टाकून ते मिक्स करून घेऊयात। टोमॅटो केचप हा आपण आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे। आता त्यामध्ये ते दह्याचं आपण जे ताक केलेलं आहे ते ताक टाकून घेऊन हे सर्व एकत्र करून घेऊयात। हे सर्व आता एकत्र सर्व साहित्य आपण टाकून हे मिक्स केलेलं आहे। आपण यावर आता फरसाण, कोथिंबीर आणि शेव टाकून घेऊयात। केचप टाकल्यामुळं त्यामध्ये साखरेची गरज नाही आहे। तर अशा प्रकारे झालेली आहे बिना चुरमुऱ्याची खमंग आणि टेस्टी भेळ। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।